कधी कधी माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, पुण्यासारख्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीतून एखादा तरुण उतरतो आणि त्याच्या अंगावर किमान अर्धा किलो सोनं असतं, अर्धा किलो. आणि अर्धा किलो सोनं घातलेला तो तरुण चहाच्या दुकानावर चहा पित असतो. माझ्यासारख्याला सहज प्रश्न पडतो की अर्धा किलो सोनं घालून हा पोरगा इतका निर्भीड कसा? उत्तर पुन्हा तेच मिळतं, महाराष्ट्र पोलीस त्याचं रक्षण करतायत. आज महाराष्ट्रातील चोरी असेल, दरोडा असेल, बलात्कार असेल, विनयभंग असेल, या सगळ्या गुन्हेगारीवर जे नियंत्रण आहे त्याला कारणीभूत जर कोण आहे तर फक्त महाराष्ट्र पोलीस आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. तुम्हाला आम्हाला फक्त सिग्नलवर तो 50 रुपये घेणारच लक्षात राहतो. नाही दादा, एखादा पोलीस अधिकारी चुकीचा वागला म्हणून सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना आपण चुकीचं नाही ठरवू शकत. आज ट्रॅफिकचा प्रश्न, एखाद्या शहरातल्या मुख्य सिग्नलवर जर अधिकारी नसला ना तर सगळ्या त्या सिग्नलची वाट लागून जाते. रेड लागू द्या नाही तर ग्रीन लागू द्या, लोक कुठेही गाड्या घालतात, पण तो अधिकारी तिथं चौकात उभा राहतो, उन्हात पण उभा राहतो, थंडीत पण उभा राहतो आणि पावसातही उभा राहतो. तेव्हा सगळा ट्रॅफिकचा प्रश्न सुटतो. माझी विनंती आहे, कधीतरी त्या चौकातल्या ना त्या साहेबाला म्हणा, रे गाडीत पाण्याची बाटली आहे साहेब, तुम्हाला ताण लागली असेल देऊ का म्हणा. त्यांचं सुद्धा दुःख समजून घ्यावं. काय होईल हो, त्यांना ऊर्जा भेट की ज्यांच्यासाठी आम्ही राबतो पळतो त्यात सगळेच आम्हाला शिव्यास देत नाही तर काही आम्हाला पाणी पाजणारे सुद्धा आहे.